रुग्णालय जरी कोविड-19 महामारीमध्ये उपचार केंद्र म्हणून अधिग्रहित केले नाही, तर या कारणावरून कोविड-19ने कर्तव्य निभावताना मृत्यू झालेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याला 50 लाखाचे विमा कवच नाकारता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जयसिंगपूर येथील कोविड-19 साथीमध्ये सांगलीच्या पोलीस रुग्णालयात कर्तव्यावर हजर असताना मृत्यू झाल्याने 50 लाख रुपयांचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत शासनाने देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती आर.जी. अवचट व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने दिले. पोलीस रुग्णालय सांगली हे कोविड उपचार केंद्र म्हणून अधिग्रहित केले नसल्याने त्यामुळे मृत रेखा यांचा संबंध कोविड रुग्णांच्या सेवेशी जोडला जाऊ शकत नाही, असे कारण त्यांना विमा कवच नाकारताना आरोग्य खात्याने दिले होते. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मृत रेखा मोहिते कोविड-19 संशयित पोलीस कर्मचाऱ्यांना सांगली पोलीस रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून सेवेत असताना कोविड महामारीच्या गंभीर काळात सेवा देत होत्या. सेवा देत असताना त्यांचा पोलीस विभागातील अनेक कोविड संक्रमित रुग्णांशी संपर्क आला आणि त्यांना सुद्धा 21/4/2021 रोजी कोविड संसर्ग झाल्याचे निदान झाले. माझी रेखा यांची आरोग्य स्थिती अत्यंत वेगाने बिकट झाली आणि निदानानंतर 4 दिवसातच म्हणजे 24/4/2021 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. दिनांक 12/8/2022 रोजी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर विभागाने जिल्हा क्षयरोग अधिकारी सांगली यांना कळवले की सहाय्यक संचालक आरोग्य सेवा पुणे तथा अध्यक्ष राज्य तांत्रिक आणि प्रशासकीय समिती यांनी दिनांक 20/10/2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर दावा नामंजूर करण्यात आला आहे. दिनांक 12/8/2022 आणि 20/10/2021 या दोन्ही पत्रामध्ये दावा नामंजूर करण्याचे कारण असे दिले आहे की मृत रेखा यांचा मृत्यू सांगली पोलीस रुग्णालयात सेवा बजावत असताना कोविड-19 मुळे झाला असला तरी सदर रुग्णालय कोविड उपचार केंद्र म्हणून अधिग्रहित केलेले नव्हते. त्यामुळे मृत रेखा यांचा संबंध कोविड रुग्णांच्या सेवेशी जोडला जाऊ शकत नाही. त्यावर मयत परिचारिकेचे पती सुनील मोहिते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी रेखा मोहिते या पोलीस रुग्णालयात कर्तव्यावर हजर होत्या. कोविड संबंधी सेवा देत असताना त्यांना कोविड आजाराची लागण झाली व त्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही सरसकट आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागू केली होती. त्यामुळे मृत परिचारिकेच्या कुटुंबाला नाकारणे म्हणजे मूळ योजनेशी प्रतारणा होईल. त्यामुळे मृत परिचारिकेचे कुटुंब या योजनेच्या विमा कवच रकमेस पात्र असल्याचा युक्तिवाद केला. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वकिलांनी त्यास जोरदार विरोध करून मृत परिचारिका ही या योजनेस मुळातूनच पात्र नसल्याचा पुनरुच्चार केला. परंतु खंडपीठाने अशा मानवतावादी दृष्टिकोनातून केंद्र शासनाने केलेल्या योजनेचा संकुचित अर्थ न लावता ज्या घटकासाठी ती योजना आखली आहे त्याचा लाभ दिला पाहिजे असा निर्वाळा दिला. आरोग्य खात्याने त्यांच्याच कर्मचाऱ्यांसाठी असलेली लाभकारी योजना केंद्र सरकारच्या मूळ धोरणात नसलेल्या अन्य कारणांसाठी नामंजूर करणे गैर असल्याचे ताशेरे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात मारले आहेत. जर कोविड काळात आरोग्य विभागामध्ये एखाद्या डेटा एंट्री संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा या योजनेचा लाभ राज्य शासनाने दिला असताना मृत रेखा मोहिते या परिचारिकेला जी प्रत्यक्ष कोविड रुग्णांना सेवा देण्यात काम करत होती त्यास न देणे म्हणजे अन्यायकारक होईल, असे निरीक्षण नोंदवत याचिकाकर्त्यांची याचिका मंजूर करून आरोग्य खात्याने 16 आठवड्यात 50 लाख रुपयाचे विमा कवचाचा लाभ मृत परिचारिकेच्या कुटुंबाला द्यावा असा आदेश दिला.